तर नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या नवीन अशा ब्लॉग मध्ये. तर आज आपला ब्लॉग खूप आणि खूपच स्पेशल आणि छान होणार आहे, कारण आज आहे होळी. तर सर्वात अगोदर तुम्हाला सर्वांना माझ्याकडून होळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि हॅपी होळी. तर चला, आज आम्ही खेळणार आहे तो होळी. तर हर्षचे पप्पा गेले तू वरती आपल्या गार्डनिंगला पाणी देण्यासाठी. तर चला मी तुम्हाला दाखवते ते काय करायले. तर हाय गाइस, इकडे बघू. का आज होळी आहे. हॅपी होळी. हॅपी होळी. हर्षद इकडे बघा ना समोर. हॅपी होळी. हॅपी होली गाईस. लयच निवांत बसला तर खूप खूप शुभेच्छा. काय करावं, शांत वातावरण आहे, जरा मस्त पैकी निवांत वाटेल. आम्ही सावडी केली इकडे बसायसाठी, आम्हाला लय ऊन लागू लागलं गाईस. होळी खेळायची का नाही? खेळू होता त्याच्या अगोदर आमचं गार्डनिंग बघा, कशी टमाटे आले तिकडे बघा. चला मी तुम्हाला तर मंडळी हे बघा, हे टोमॅटोचे रोप किती छोटे छोटे होते. मी तुम्हाला लास्ट व्हिडिओ मध्ये दाखवले होते. ते बघा असे ग्रो केलेत आणि त्याला टमाटर किती आले ते बघा. हे इथं एक हे लावले ना आम्ही, हे कांद्याचं रोप आहे बरं. हे कांदे रोप लावलं होतं आम्ही, कांदा लावला होता रोप येण्यासाठी, तेच आहे. आणि बघा मंडळी, याला वरती पर्यंत बी टमाटे फुटलेत बरं का. हे हे आहे ना, झाड पूर्ण असं वाकून चाललंय. किती टमाटर आलेत, हे सर्वात पहिले आलेले हे बघा मंडळी. तर असं काय ना काहीतरी छोटं मोठं करायला पाहिजे ना, असं फळ भेटते छान. आणि आपल्या आपल्या घरी असं उगवलं तर कसं वाटायला तुम्हाला? लय छान वाटेल गाईस. आणि नंतर इथं आम्ही हे ना भरपूर काय लावलं. हे वेल ह्याच आहे ना, खरबुजाचा आहे ना. हा हे बघा मंडळी, हे खरबुजाचा वेल आहे. खरबुजाचा आणि टरबुजाचे तेवढे वेल आलेत ना भरपूर. हे पालक लावली होती मी इथं, ही सर्व पालक आहे. हे लिंबूचं झाड आहे एक, इथं लिंबूची बी लावली होती मी रोप पिण्यासाठी. तर हे आलंय बघा. आणि हे माझ्या हर्षदचं काय आहे? हर्षद हे कशाचं आहे? काय वटाणा. होताला. हा इथे आहे का बघायला, छोटे छोटे टमाटर राहिले ते. आणि हे मंडळी हे पुदिना आहे बरं का, मी पुदिनाही लावला होता इथं. आणि हे सर्व हे दिसत ना तुम्हाला, हे सर्व खरबुजाचे वेल आहे ते बघा. आणि हे पुदिना आहे. त्याच्यानंतर हे काही मिरचीचे रोप आपले किती छोटे छोटे होते, मी तुम्हाला लास्ट व्हिडिओ मध्ये दाखवले ते, असे ग्रो झाले ते बघा. हे दोन काढून आम्ही दुसरीकडेही लावले तर हे बघा. इथे पण आहेत हे, इथले थोडे जास्त मोठे झाले. हे एक छोटं टोमॅटोचं. हाच थांब ना बेटा. इथे एक वाटाण्याचं आले, हे मिरच्या, परत इथं एक टरबुजाचं आहे, एक खरबुजाचं, ती पालक, लिंबूचं दाखवलंय ना, हे काय छोटस लिंबू आले. हे कांदा लावला होता आम्ही रोप येण्यासाठी, आता रोप आले. तर मंडळी एवढ्या कडक उन्हामध्ये असं आपल्याला मजा बाहेरून घ्यायची गरज नाही. उन्हाळ्यामध्ये टोमॅटो महाग होतात, त्यामुळे आम्ही आमची घरीच सोय झाली आहे. हे बघा मंडळी, हे बघा, हे आहे आपलं टरबुजाचा वेल. हे बघा किती छान आला आहे का ना. ह्याच्यासोबत ही पुदिना पण इथं लावली होती मी, ही पुदिना, हे पुदिना आहे. आणि हे आपलं टरबुजाचा वेल आहे मंडळी. आणि हे वेळानं कसं टोमॅटोच्या याला जकडून धरलंय बघा ना. हे असं जसं काय असं वाटायला कोणतरी त्याला बांधलंयच आहे का नाही. किती छान असा वेल आलाय, भरपूर आले. तुम्ही असे वेल तुम्हाला वेगळं स्पेशल दाखवते. हे इथे एक आलाय, त्याच्यानंतर इथं अजून एक आहे बघा. हे बघा हे मंडळी, इथे एक आलाय. आणि हे इकडे हे सगळं खरबुजाचे आहे इथं मंडळी. हे लसण आहे बरं का, लसणाच्या पात्या, याच्यामध्ये मी लसण लावला होता. ते लसण आहे. थांबा रोमन सांगते. रोमन हे कशाच आहे, तुम्ही लावलं तर इकडे या, लवकर या. टरबूज. काय टरबूज. हे बघा, याच्यामध्ये आम्ही एक मिरचीचं रोप लावलं होतं मंडळी. याचे एक काढून लावले मिरच्याचं. आणि ह्या मिरच्या उन्हाळ्या मिरच्या आहेत आहे का नाही, ह्या उन्हाळ्यामध्ये येणाऱ्या मिरच्या आहेत. तर हे बघा मंडळी, हे हर्ष पप्पा त्या दिवशी लावला आले ते मी तुम्हाला दाखवलेच होते ना. हे टरबुजाचे बीज आहे ते बघा, सर्वच्या सर्व वेल आले ते बघा, पूर्ण आले ते, एकही नाही की असं नाही आलं म्हणून. आम्ही जिथं जिथं लावले तेवढं सगळं आलं. आणि हे आपलं हेच आहे, काय म्हणतात ग मैयाला, हा रताळ्याचं. आणि कांदे बघा मंडळी, मी त्या दिवशी तुम्हाला दाखवलेच होते ना, तेव्हा काही कांदे लावले होते आम्ही. हे अशी कांद्याची पात आली आहे बघा, भरपूर आली आहे ही. म्हणजे मी लय वेळा त्याला काढली, पण मला बी येण्यासाठी लावली बघा मंडळी. ह्याच्यामध्ये वरती कांदा येते असं एक, आणि मला बी येते नंतर. हे ह्याचे इथं खरबुजाची वेल इथं लय लावलेत, लय लावलेत, लय म्हणजे काय लय लावलेत आहे का नाही. हे कांद्याचं, हे सगळे कांदे आलेत आहे का नाही. आपण तेव्हा लावलेले तेव्हा छोटे छोटे होते, आता हे सावलीला बसा.
हे रताळ्याचं हे टरबुजाचे. ह्याच्या शेजारी इथे छोटस लिंबाचं बी आले बरं. हे लिंबू आम्ही ह्याच्या अगोदर लय दिवस अगोदर लावले. त्याला किती 3 महिने झाले. 3 महिन्यामध्ये एवढंसं ग्रो झाले बघा. हे लिंबूचं बी लावलं होतं आम्ही. 2च आले तिथे खाले. हे 3 आले तर कुठे हे 3 हे 1 2 3 4 आहेत. इथं 3 आहेत. 4 आहेत पूर्ण. हो हे 2 आहेत ना. हो इथं हे 2 मधलं एक आणि ते एक. हो. आणि कांदे. आणि तिकडे स्पेशल आपण ग्रो बॅग लावली तर त्याच्यामध्ये काय लावले? टरबूज आणि खरबूज. स्पेशल लावले. आपण पिंपळाचं झाड पण लावलेलं आहे त्याच्यामध्ये. हा यायला पिंपळाचं झाड लय आवडतं. ते आमच्या टाकीच्या खाली आलं होतं. त्याला आम्ही काल पण लावलं. चला दाखवतो. हे बघा मंडळी. हे इकडे हे आहेत ना. हे कशाचे आहेत? खरबुजाचे आहेत. हे बघा. हे सगळ्यात उशिरा लावले त्याने बघा. इथं पिंपळाचं झाड लावलं या. हे आमच्या टाकीच्या खाली आलं होतं. आणि आपले टरबुजाची वेल. हे बघा. हे त्याच्या एवढं नाही ना. हे मोठं आहे का ना? हे सर्वात छोटं लहान आहे हे? शेवटी हा, लावलेले. सर्वात- हे झाड सर्वात शेवटी लावलेले. हो. हे सर्वात अगोदर उगवले तर. कारण ह्यांना सगळं असं म्हणजे व्यवस्थित भेटायले. पाणी म्हणा आणि ऊन म्हणा. हे का ना. त्याचे पानं हे असे व्हायले. ते बघा. हे असे व्हायले त्याचे पानं. मुंग्या खायलेत म्हणून ते जास्त सडे नाही. हा याला मुंग्या लागायला झाडाला. हायता का? हा बारीक बारीक मुंग्या आहेत. हे बघा मंडळी इथं छोटे छोटे मुंग्या आहेत. मुंग्यामुळे त्याचे किडे खाऊन टाकले. हा या मुंग्यामुळे याला जास्त किडा नाही लागला. आणि तिकडे खूप जास्त लागला आणि त्याच्यामुळं ते असे छोटे छोटे दिसायले. त्याचे पानं आम्ही तोडल्यामुळं. आहे का ना. दाखिले ना. हॅपी वाली. कॅमेऱ्यात बघून बोला. हॅपी वाली. कसं वाटायला आज तुम्हाला होली आहे तर? छान. छान वाटायला. हर्षद आपले टोमॅटो दाखवले का मंडळीला? मला दाखवलेत ना मंडळी. हे बघा किती टोमॅटो आले तर. हे बघा. गाईज. हे बघा मला हर्ष दाखवायला. हे बघा गाईज. काय आहे हर्ष ते? टोमॅटो. काय टोमॅटो. टोमॅटो. मी आता कोथिंबीर दाखवते काय. तर हर्ष नाही ना इथे एक वटाणा लावला होता मंडळी. तर ते वटाणा आलाय. त्याला कशा शेंगा आल्यात वटाण्याचे बघा. आणि इथं पण यायल्यात आणखीन. हे जर मस्त उन्हाळ्यामध्ये आता आम्हाला काही टेन्शन नाही. टोमॅटोही घरीच आले तर. त्यानंतर मिरच्याही. आणि आता सर्वात मेन म्हणजे टरबूज आणि खरबूज. त्याचं खूप जास्त वेल आले तर त्याला खूप जास्त टरबूज येणार. कारण मी त्याच्यासाठी सर्व खत वगैरे जे जे त्याला लागतं ते आम्ही सर्व आणलेलं आहे. त्याला 8 ते 10 दिवसातून एकदा टाकतो आम्ही. चहाची पत्ती ही त्याला टाकायची. ती पत्ती टाकत कंटिन्यू. परत अंड्याचे छिलके. हे बघा मंडळी ही आहे आपली कोथिंबीर. कशी आली आहे बघा. आणि याच्यामध्ये हर्ष पप्पाने हे वेल लावले होते खरबुजाचे. खरबुजाचे वेल कसे आले ते बघा. मला तर कोथिंबीर खूप जास्त आवडायली. कारण कोथिंबीर लई छान आली. सगळं गच्च भरून आली अशी. आणि लई लवकर आली बरं का. हे बघा. झाडं वगैरे लावायला, भाज्या लावायला, गार्डनिंग करायला खूप आवडते ना. त्यामुळे याच्यामध्ये मलाच नाही बरं का. रोमनला आणि रोमनच्या पप्पालाही आवडते. कारण ते दोघंही रोज सकाळी त्यांची ड्युटी असते. याला येऊन पाणी टाकायचे. हर्षदच्या पप्पा पाणी टाकाय मंडळी आपल्या टोमॅटोला. असं टाकावं लागतंय पाणी. पाणी टाकण्याची ही टेक्निक असते बरं का. यायला माहिती आहे कशी असते तर. हे बघा मला येत नाही एवढं पाणी टाकलं. कारण माझे पाणी टाकलं मी ते झाडं सगळे झोपतातच. त्याला लई जास्त पाणी भेटतं या. बसायला. ती बकेट घ्या बकेट. आज पौर्णिमाही आहे आणि आजच रंगपंचमी आहे. दोन्ही म्हणजे रंगपंचमी. आज हर्षला खेळणं चालू झाले. त्याला खेळायला तर वाटते बरं. त्याच्या संग खेळायला ना त्याला खेळताच येत नाही. ते पूर्ण भिजून जाते. आणि एकटा मला चांगलं खेळतंय ते खेळायला. आणि मी आज बनवणार आहे खीर. तर मी तुम्हाला दाखवते. हे बघा मी दूध गरम म्हणजे तापवण्यासाठी ठेवलंय. मस्त दूध गरम झालं की खीर बनवणार आहे. ड्रायफ्रूट वगैरे काढले तर तांदळाची खीर बनवणार आहे मी. हे तांदूळ भिजू घालून ठेवले तर हे मस्त
बनवणार आहे, पुरी असं बनवणार आहे आणि मग नंतर दुपारून बिर्याणी बनवायची आहे आम्हाला, चिकन दम बिर्याणी. तर चला मंडळी, आता आपली होळी स्पेशल बिर्याणी तयार आहे. ही बघा, दाखवा जाऊ. हे बघा मंडळी, तुम्हाला दाखवते मी. हे बघा कसा खिले तांदूळ आणि कशी बिर्याणी झाली आपली. हे बघा, हे बघा. चला मी ना सर्व करून दाखवते तुम्हाला. आता मी जे तुम्हाला रेसिपी हे देणार होते बरं का, पण आज आमचं थोडंसं पाणी यायचं झालं, मला पाणी सुटलं होतं ना. आता पाणी सुटल्यामुळे ना मी तुम्हाला याची रेसिपी नाही दिली बरं का. तुम्हाला जर बिर्याणीची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. हे बघा मंडळी, यांचे पीस बी कसे शिजले तर हे बघा. बस ना, कसे खिले तांदूळ आणि किती मस्त झाली बघा. तर अशी आहे आमची होळी स्पेशल. याच्यामध्ये मी कोशिंबीर देते हर्षदच्या पप्पाला. कोशिंबीर आणि आपली चिकन हैदराबादी दम बिर्याणी. तर चला या खायला. तुम्हाला बिर्याणी कशी वाटते कशी नाही मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला आता हर्षद पप्पा खाऊन सांगते ना आपल्याला कशी झाली तर आपली बिर्याणी. पप्पा गेले ते पार्टी करायला. हे बघा आता चालेल पार्टी करून इथं बसले. तर चला काय, आता आम्ही तुम्हाला टेस्ट करून सांगतो कशी झाली आपली बिर्याणी. राईट. पहिला घास. एक नंबर, व्हेरी टेस्टी. मीठ वगैरे एकदम परफेक्ट. हे बघा आता कोशिंबीर सोबत खाऊन जाते. मधले पीस वगैरे शिजलेत का? हा, कोरडी लागायची का नाही? कशी आहे? एक नंबर गाई. होळी कशी झाली मग आज? होळी स्पेशल बिर्याणी एक नंबर झालेली आहे. तर या आमच्या इथे तुम्ही खायला. हे बघा. तर चला मंडळी, आता आम्ही पटापट जेवण करून घेतो. ते हर्ष दादा ए रोमन, चला या बिर्याणी खायला. या लवकर.